पूनम महाराष्ट्राचं सांस्कृतिक राजधानी, आय-टी, शिक्षण आणि स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जाणारं हे शहर पण या झगमगत्या लाईट्सच्या आड एक काळी सावली पसरलेली होती. विदेशी मुलींचा वापर करून चालू होतं एक गुप्त, हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट आणि अखेर पोलिसांच्या शिताफीमुळे या अंधाराला उजेड मिळाला. पुण्यातल्या एका पॉश अपार्टमेंटमध्ये दररोज रात्री वेगवेगळ्या चेहऱ्यांची ये-जा सुरू होती. तिथे पार्ट्यांचं नाव होतं, पण आत होतं वेगळंच काही. पोलिसांना संशय आल्यावर त्यांनी त्यांच्या गुप्त नेटवर्कद्वारे तपास सुरू केला. गेस्ट लिस्ट, सीसीटीव्ही फुटेज, सोशल मीडिया प्रोफाइल्स आणि मग एक धक्कादायक कनेक्शन सापडलं. विशेष तपास पथक, क्राईम ब्रँच आणि महिला सुरक्षा युनिट एकत्र आले. एक आठवडाभर तपास केल्यानंतर त्यांनी सापळा रचला. एक डमी ग्राहक पाठवण्यात आला. ठरल्याप्रमाणे रात्री 9 वाजता एका कोठडीत त्याला प्रवेश मिळाला आणि तिथे 18 तरुणी, त्यात अनेक विदेशी होत्या. आश्चर्य म्हणजे या मुलींना व्हिसा एजंटच्या माध्यमातून भारतात आणलं गेलं होतं. या मुलींना मोठ्या मॉडेलिंग ब्रँडच्या नावाखाली भारतात बोलावण्यात आलं होतं. त्यांना सांगितलं गेलं, तुम्हाला जाहिरातीत काम मिळेल, शूट्स मिळतील, पण प्रत्यक्षात त्यांचं पार पहिल्याच रात्री शोषण सुरू झालं. या मुली म्हणतात, आम्ही घाबरलो होतो, आम्हाला पासपोर्ट परत दिला गेला नाही, आम्ही फसवले गेलो होतो. या रॅकेटचा मास्टरमाइंड होता एक प्रसिद्ध इव्हेंट मॅनेजर. त्याचा संबंध काही बॉलिवूड प्रोजेक्टशीही जोडला गेला होता. माध्यमांमध्ये चमकणाऱ्या फोटोंच्या मागे तो अनेक तरुणींना या दलदलीत ओढत होता. या रॅकेटमध्ये इतरही काही मोठ्या नावांची चौकशी सुरू आहे.